Welcome everyone. Is it audible? Yes, sir. Thank you. Okay. Today we will see the classification of cost and cost sheet. This is second topic in cost accounting. Classification of cost and cost sheet. Okay. Cost classification. क्लासिफिकेशन मतलब आपका जो भी कॉस्ट है उसको क्लासिफाइड करना है आपको, यानी कौन से तरह का ये कॉस्ट है, यानी कौन से यूज के लिए ये कॉस्ट है, यानी ये जो कॉस्ट आप निकाल रहे हो ये कहां से, यानी कौन से प्रकार का ये कॉस्ट आपको वहां पे निकालना है। जैसे आपका क्लासिफिकेशन है वैसे ही कॉस्ट का नेचर भी बदलेगा आपका। तो यहाँ पे देखिए फर्स्ट है आपका दैट इज just a minute. Okay, in cost classification first your batch cost, यानी यहाँ पे आपको बैच वाइज आपको यहाँ पे प्रोडक्शन करना है। बैच वाइज यानी ये जो रहता है ये ग्रुप प्रोडक्शन रहता है, इसमें आपको जो बैचेस है अलग अलग बैच में आपको ये काम करना पड़ता है। यानी समझो ए बी सी डी ऐसे 4 बैचेस है, तो 4 बैचेस कंप्लीट करके अगर वो प्रोडक्ट वहां से जा रहा है तो फिर आपके ए बैच का कॉस्ट अलग, बी बैच का कॉस्ट अलग, सी बैच अलग, डी बैच अलग, यानी ये चारों बैच का अलग अलग कॉस्ट रहेगा बैच वाइज। यानी बैच ए में अलग काम हो सकता है उसका, बैच बी में अलग काम हो सकता है, बैच सी अलग हो सकता है, पर ये ग्रुप ऑफ कॉस्ट है, यानी ये ग्रुप का कॉस्ट है, अरे ग्रुप ऑफ एटम्स का कॉस्ट है बैच कॉस्ट। नेक्स्ट है आपका प्रोसेस कॉस्ट, यानी यहाँ पे अलग अलग प्रोसेस में जाना पड़ता है। यानी जैसे कल बताया मैंने ऑयल का प्रोसेसिंग है, तो ऑयल का प्रोसेसिंग अगर समझो कोकोनट ऑयल निकालना है तो पहले आपको क्या करना पड़ेगा, रॉ मटेरियल आपको कोकोनट लेना पड़ेगा। कोकोनट में क्या प्रोसेस करेंगे आप, पहला वो क्रश करेंगे, क्रश करने के बाद उसको उसमें से जो भी ऑयल है यानी फर्स्ट प्रोसेस हो गया है, ऑयल निकालेंगे, यानी ऑयल रॉ ऑयल निकालेंगे, दैट इज सेकंड प्रोसेस। ऑयल निकालने के बाद वो रिफाइन करेंगे, तो ये रिफाइनरी का वो प्रोसेस हो गया। यानी ये तीनों प्रोसेस होके आपका जो प्रोडक्ट निकलेगा वो रहेगा प्रोसेस। तो हर एक प्रोसेस का कॉस्ट रहता है, प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3, इनका अलग अलग कॉस्ट रहता है। तो ये सारा मिलकर एक टोटल प्रोसेस का एक कॉस्ट रहता है, यानी आपका प्रोसेस वाइज कॉस्ट अलग रहेगा, प्रोसेस जैसा ही आपको क्लासिफाइड करना पड़ेगा, तो इसलिए इसको बोलते हैं प्रोसेस कॉस्ट। उसके बाद है ऑपरेटिंग कॉस्ट, यानी जब आपका हर एक प्रोसेस में हर एक बैच में अलग अगर आपका ऑपरेशन होगा, यानी समझ लीजिए आपका एक प्रोसेस चालू है, फर्स्ट प्रोसेस चालू है ऑयल का, अगर देखोगे तो फर्स्ट प्रोसेस चालू है, उसमें अगर दूसरा कोई ऑपरेशन चल रहा है उसके ऊपर, अगर पैकिंग का चल रहा है या फिर अलग कौन सा भी एडमिनिस्ट्रेटिव चल रहा है, वो सब ऑपरेशनल कॉस्ट है, उसके साथ ही चल रहा है वो, इसलिए उसका भी कॉस्ट आपको लेना पड़ेगा, दैट इज द ऑपरेशनल कॉस्ट। आप ऑपरेट कर रहे हो उसको, समझो मशीन ऑपरेट कर रहे हो, तो वो भी ऑपरेशनल कॉस्ट है, तो इसलिए ये भी ऑपरेटिंग कॉस्ट में ही आएगा। यानी जो भी आप प्रोसेस कर रहे हो, जो भी आप मैन्युफैक्चर कर रहे हो, उसमें अगर सिमिलर बिलैटरल लेवल पे जो भी ऑपरेशन चल रहा है वो ऑपरेटिंग कॉस्ट वहां पे लेना जरूरी है। देन देखिए कॉन्ट्रैक्ट कॉस्ट, यानी कॉन्ट्रैक्ट कॉस्ट में क्या आ जाएगा, आपने अगर किसका कॉन्ट्रैक्ट लिया है, यानी समझ लीजिए एक रोड का कॉन्ट्रैक्ट लिया है, तो रोड का कॉन्ट्रैक्ट का कॉस्ट आपको अलग निकालना पड़ेगा। आपने समझ लीजिए बिल्डिंग का कॉन्ट्रैक्ट लिया, तो बिल्डिंग का कॉन्ट्रैक्ट का कॉस्ट अलग रहेगा, यानी कॉन्ट्रैक्ट वाइज आपको वहां पे कॉस्टिंग करना जरूरी है। जैसे कि ये भी एक क्लासिफिकेशन ही है, कॉन्ट्रैक्ट का कॉस्टिंग का मेथड ही अलग है, यानी जैसे प्रोसेस कॉस्ट में आप
निकालने वाले हो कॉस्टिंग, वैसे आपको कॉन्ट्रैक्ट में नहीं निकाल सकते आप। कॉन्ट्रैक्ट इज अ डिफरेंट थिंग। तो कॉन्ट्रैक्ट में जो भी कॉस्टिंग रहेगी आपकी वो अलग रहेगी, प्रोसेस में अलग रहेगी, बैच कॉस्ट अलग रहेगी, ऑपरेटिंग कॉस्ट अलग है। तो इसलिए यहाँ पे क्लासिफाइड आपको करना पड़ेगा। आप क्या कर रहे हो, आप कॉन्ट्रैक्ट कर रहे हो, कॉन्ट्रैक्ट लिया है किसी का आपने, या खुद आपका मैन्युफैक्चर कौन सा कर रहे हो, प्रोडक्ट कर रहे हो, ऐसे आपको वहां पे क्लासिफाइड करना पड़ेगा। देन नेक्स्ट अगर आप देखोगे तो यहाँ पे आएगा ज्वाइंट कॉस्ट, यानी यहाँ पे आपको सैम्युलटेनियसली यानी एक और ज्यादा प्रोडक्ट, आपको रिलेटेड प्रोडक्ट वहां पे कमोडिटी सर्विसेज रिलेटेड, यानी उससे रिलेटेड, उसी प्रोडक्ट के रिलेटेड ज्वाइंट प्रोडक्ट जो आप करते हो, ज्वाइंट प्रोडक्ट, वो ज्वाइंट प्रोडक्ट का जो भी कॉस्ट रहेगा वो भी कॉस्ट आपको ऐड करना पड़ेगा। यानी इसका मतलब है आप समझ लीजिए आप कार मैन्युफैक्चर कर रहे हो और दूसरी तरफ टायर भी मैन्युफैक्चर कर रहे हो, आप ही कर रहे हो, हाँ आप ही कंपनी का कर रहा है, पर वो ज्वाइंट हो गया क्योंकि कार को ही लगने वाला है वो अल्टीमेटली, पर आप वो बाहर से नहीं ला रहे हो, आप खुद कर रहे हो टायर का प्रोडक्शन, तो फिर वो हो गया ज्वाइंट प्रोडक्ट। यानी ज्वाइंटली आप प्रोडक्शन कर रहे हो, एक तरफ टायर का कर रहे हो और एक तरफ वहां पे कार के बाकी का प्रोडक्शन चालू है आपका, तो ये हो गया आपका ज्वाइंट प्रोडक्ट। वो भी ज्वाइंट कॉस्ट क्लासिफाइड करना आपको जरूरी है। ओके, नाउ नेक्स्ट मेथड ऑफ कॉस्टिंग, ये सबसे जरूरी है। यानी कॉस्टिंग का मेथड कौन सा यूज करने वाले हो आप, तो जैसे मेथड है वैसे फर्स्ट मेथड है जॉब कॉस्टिंग। यानी जॉब कॉस्टिंग में अगर समझ लीजिए आपने कंस्ट्रक्शन कंपनी का कॉन्ट्रैक्ट लिया, यानी कंस्ट्रक्शन कंपनी आपकी एक कॉन्ट्रैक्ट लिया आपने, तो वहां पे आपको एक जॉब रहता है, यानी अलग अलग जॉब रहते हैं। तो उसमें फर्स्ट आपका जॉब रहेगा, आपको फाउंडेशन तैयार करना है, सेकंड ओके, अलग अलग जॉब रहते हैं उसमें, यानी कॉन्ट्रैक्ट में उस जॉब का आपको कॉस्टिंग करना पड़ता है। यानी जैसे कि कंस्ट्रक्शन आप कर रहे हो बिल्डिंग का, तो उसमें फाउंडेशन का जॉब अलग है, उसमें आपको सेंटरिंग का काम अलग है, तो प्लास्टरिंग अलग है, कलरिंग अलग है, वहां पे अलग अलग स्टील का काम है। यानी सब ये जो जो भी जॉब है आपके, वो ज्वाइंटली आपको कॉस्टिंग करना पड़ता है, और आगे जाके वो कॉन्ट्रैक्ट कॉस्टिंग आपका रहेगा। पर जॉब क्या है, यानी हर एक जॉब अलग है, तो जॉब के वजह से आप वहां पे यानी एनालाइज करते हो, जॉब अलग अलग जॉब का कॉस्टिंग करते हो, तो ये जॉब कॉस्टिंग वहां पे आपको अलग निकालना जरूरी है जॉब वाइज। ओके, तो मेथड आपको अगर आपको यूज करना है तो अलग अलग जॉब का आपको वहां पे कॉस्टिंग करना पड़ेगा। देन है प्रोसेस कॉस्टिंग। प्रोसेस कॉस्टिंग तो पहले ही देखा था आपने कि प्रोसेस कॉस्टिंग कैसे होता है, अलग अलग प्रोसेसेस होते हैं। यानी वहां पे अगर आप देखोगे, यानी ऑयल के इसमें आपने एग्जाम्पल में देखा है कि पहला क्रशिंग का काम है, उसके बाद ऑयल निकालना है, ऑयल के बाद वो रिफाइन करना है, यानी उसके बाद पैकेजिंग भी होता है, ये भी एक प्रोसेस है। तो ये सब जो भी पैकेजिंग वगैरह जो है, ये सब आपको प्रोसेस है, प्रोसेसेस है, प्रोसेस 1 2 3 4 अलग अलग प्रोसेस से जाना पड़ता है, तब जाके वो फिनिश प्रोडक्ट आपके हाथ में आएगा। तो इसलिए वहां पे प्रोसेस कॉस्टिंग का मेथड, जैसे आप प्रोसेस कॉस्टिंग कर रहे हो वैसे आपका मेथड चेंज हो जाता है। यानी जैसे आप पहला क्रशिंग का जो कर रहे हो उसका कॉस्टिंग अलग रहेगा, क्रशिंग का, उसके बाद ऑयल निकाल रहे हो उसका कॉस्टिंग अलग रहेगा, और बाद में लास्ट में जो भी फिनिश प्रोडक्ट रिफाइनरी करोगे आप उसका कॉस्टिंग अलग है, और डायरेक्ट यानी फाइनली जाके आपको फिनिश प्रोडक्ट मिलने वाला है। तो ये प्रोसेस कॉस्टिंग का जो मेथड है वो मेथड आपको वहां पे यूज करना पड़ेगा, अलग अलग प्रोसेस का मेथड्स। ओके, देन अदर मेथड्स मीन्स व्हाट, ये सब कंबाइन मेथड्स है। अदर मेथड्स मींस कंबाइन मेथड, यानी जॉब, वहां पे जॉब भी कॉस्टिंग दिख रहा है आपको, और वहां पे प्रोसेस कॉस्टिंग भी दिख रहा है। ऐसे सारे जो भी आपके प्रोसेसेस है, ये प्रोसेसेस आपको अदर मेथड्स में दिखेंगे। वहां पे मेथड आपको अलग अलग यूज करना पड़ेगा, क्योंकि वहां पे जॉब कॉस्टिंग भी आपको दिख रहा है, वहां पे प्रोसेस कॉस्टिंग भी आपको दिख रहा है, यानी इसका मतलब कंबाइन कॉस्टिंग है वहां पे, कॉम्बिनेशन कंपोजिट कॉस्टिंग है वहां पे, यानी दोनों का भी नेचर वहां पे दिख रहा है आपको। तो
जैसे कि केमिकल इंडस्ट्रीज है, केमिकल इंडस्ट्री और सर्विस इंडस्ट्रीज, केमिकल इंडस्ट्रीज, इसमें वो यूज किया जाता है ज्यादातर। वहां पे जॉब भी दिखता है आपको, यानी 1 जॉब, 2nd जॉब, 3rd जॉब, और वहां पे एक एक जॉब में प्रोसेस भी अलग अलग होती है। यानी फर्स्ट जॉब में 3 प्रोसेस हो सकते हैं, 2nd जॉब में 3 प्रोसेस हो सकते हैं, ऐसे अलग अलग प्रोसेस भी, यानी कॉम्बिनेशन, जॉब कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, इसका कॉम्बिनेशन आपको दिखेगा। इसलिए वहां पे भी वैसे मेथड यूज करना जरूरी है, कॉम्बिनेशन मेथड यूज होगा वहां पे, दैट इज योर कंपोजिट मेथड, अदर मेथड्स में आएगा वो। ओके, अभी देखिए यहाँ पे आपको यूनिट निकालने हैं। कॉस्टिंग अगर आप करते हो तो अलग अलग आपके जो भी प्रोडक्शंस है उस प्रोडक्शन के यूनिट होते हैं, फिक्स यूनिट होते हैं, जैसे आउटपुट कॉस्टिंग एंड यूनिट कॉस्टिंग। तो उसमें देखिए टनेज, यानी यूनिट टनेज में गिना जाता है। तो किस किस का गिना जाता है टनेज में? तो यहाँ पे देखिए स्टील, क्वालियरीज, क्वेरीज, माइंस, किल्न्स, शुगर मिल्स, सीमेंट्स, यानी ये सब जो भी मेटल, शुगर, ये सीमेंट, ये जो भी है वो सब टनेज में आपको दिखेगा। ओके, यानी उसका यूनिट कौन सा रहेगा? टनेज। यानी उससे प्रोडक्ट कौन कौन सा निकलेगा? अगर स्टील से देखो जाएगा तो स्टील बार्स, इनगॉट्स, उसके बाद कोलियोरिस से क्या निकलेगा? कोल निकलेगा। यानी आपका जो कोळशाची खाण असते, कोळशाच्या खाणीमधून काय तुम्ही काढणार? टनेज मधून काय काढणार? तर कोळसा काढणार, दॅट इज कोल. देन क्वेरीज, क्वेरीज मधून स्टोन, म्हणजे स्टोन असतात आपले, वेगवेगळे स्टोन असतात, स्टोनचे प्रकार आहेत, ते स्टोन आपल्याला ह्यामध्ये पडायचं नाही की कोणते प्रकार आहेत आणि काय आहेत, आपल्याला फक्त कॉस्टिंग करणं महत्वाचं आहे. त्यासाठी हे क्वेरीज मध्ये काय मिळणार तुम्हाला? खाणीमध्ये स्टोन, स्टोन्स हे तुमचं फायनल प्रोडक्ट असणार. त्याच्यानंतर माइन्स, माइन्स मध्ये काय मिळणार? मिनरल्स असणार तुमचे, ते मिनरल्स काढायसाठी तुम्हाला माइन्स मध्ये येणार. किल्न्स, किल्न्स मध्ये लाईमस्टोन वगैरे जे असतात ते लाईमस्टोन तुम्हाला प्रोडक्ट्स मिळून जातात. पण हे सगळे कशामध्ये तुम्ही हे करणार आहात? टनेज मध्ये. ओके, तर त्यानंतर शुगर मिल्स, शुगर मिल्स मधून शुगर मिळेल तुम्हाला, सिमेंट, सिमेंट. ओके, तर हे काय आहेत? हे इंडस्ट्रीज आहेत, पण त्यांचे यूनिट, उनके यूनिट है टनेज में, और प्रोडक्ट, ये प्रोडक्ट है सब। अगर ये प्रोडक्ट निकालने हैं तो आपको सब टनेज में यूनिट्स आपको काउंट करना जरूरी है। ओके, देन देखिए केजी में क्या क्या आएगा? किलोग्राम में पेपर मिल्स, स्पिनिंग मिल्स, उसमें क्या मिलेगा आपको? पेपर, यार्न, ये जो सब है वो केजी में आपको काउंट करना है, यानी यूनिट उनका कौन सा होगा? केजी, किलोग्राम। देन सैक्स, सैक्स में, यानी सैक्स कौन कौन से सैक्स रहेंगे? तो सैक्स में फ्लोर मिल्स, फ्लोर मिल्स में क्या मिलेगा आपको? फ्लोर मिलेगा। तो ये सैक, कितने सैक आपने प्रोडक्शन कर दिया? समझो 100 सैक किया, ओके, वहां पे केजी टनेज कुछ देखना नहीं है, सैक वाइज। तो एक सैक कितने का होगा? 10 किलो का होगा, 20 किलो का होगा, 30 किलो, वो आपके यानी इंडस्ट्री के ऊपर डिपेंड है। तो सैक्स किसके लिए है? फ्लोर मिल्स के लिए। तो प्रोडक्ट फ्लोर। देन बैरल्स, ये बैरल्स क्यों यूज हो जाता है? ब्रूरीज वगैरह हो, बियर हो, वाइन्स हो, तो इसके लिए बैरल यूज किया जाता है। ओके, तो उसका यूनिट कितना हो उससे कुछ लेना देना नहीं है। वो क्या करते हैं? वो 10 किलो का हो, 20 किलो का हो, 10 लीटर का हो, 20 लीटर का हो, इससे कुछ भी लेना देना नहीं है। वहां पे कितने बैरल आपने मैन्युफैक्चर कर दिया, वो मैन्युफैक्चरिंग वहां पे बैरल्स में गिना जाता है। ओके, 1000 नंबर्स, यानी 1000 एक यूनिट है उनका, नंबर्स में इतने नंबर्स होने चाहिए। तो किसका हो सकता है? ब्रिक मेकिंग, यानी विटा वगैरे आपल्याला लागतात बांधकामाला, त्या कशामधून मोजणार तुम्ही? 1000 विटा, 2000 विटा, 3000 विटा, पण 1000 नंबर्स हा तुमचा एक सेट झाला युनिट। त्या 1000 नंबरने तुम्ही सेट करणार की तुम्हाला किती पाहिजेत। समजा मला एक गाडी पाहिजे, समजा एक गाडी पाहिजे, पण एका गाडीत किती? ते 1000 बसणार आहे। म्हणजे ह्याचा अर्थ काय? हे ब्रिक वगैरे जे आहेत हे तुम्ही कशाने मोजणार आहात? नंबर्सने। ओके, ते ब्रिक इंडस्ट्रीमध्ये केलं जातं। त्याच्यानंतर मीटर, यार्ड्स, तर मीटर आता कशामध्ये मोजले जातात? टेक्सटाईल, आपलं कापड असतं, कापड मीटर मध्ये मोजतात, किती मीटरचं कापड आहे वगैरे। तर क्लॉथ इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला यूज होतं, म्हणजे तुम्हाला जर काय एखादा कपडा तयार करायचा असेल तर तिथे जे काय तुम्हाला टेक्सटाईल मिल्स मध्ये तुम्ही युनिट मोजाल, ते युनिट कशामध्ये मोजणार? मीटर मध्ये, किती मीटर असेल ते। म्हणजे प्रत्येक इंडस्ट्री वाईज, प्रत्येक प्रोडक्ट वाईज तुम्हाला वेगवेगळे युनिट सेट करायचे आहेत, हे लक्षात घ्या।
युनिट वेगवेगळे असणार तुमचे. ओके, टनेज, केजी, सॅक्स, बॅरल्स, नंबर्स, त्याच्यानंतर तुमचे मीटर, हे सगळे तुमचे जे आहेत हे युनिट आहेत. या युनिट मधूनच तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट काढायची आहे. म्हणजे तुम्हाला इंडस्ट्री असेल तशी आणि तसाच प्रोडक्ट असेल तसं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की ही ते लिटर मध्ये असेल, केजी मध्ये असेल की टनेज मध्ये असेल. पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सगळं हे दिलं जाईल, टनेज वगैरे. हे फक्त तुमच्या माहितीकरिता आहे, जनरल तुम्हाला एक नॉलेज पाहिजे म्हणून दिलेलं आहे. ओके, आता बघा, ही आहे कॉस्ट शीट. ओके, कॉस्ट शीट दिसते तुम्हाला? ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, एक प्रोडक्ट आहे. आता एक लक्षात घ्या तुम्ही, एक प्रोडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायचा आहे. ऍक्च्युली ही फाईल तुम्हाला सेंड केली होती, मिळाली? ओके, ही कॉस्ट शीट आहे. एक प्रोडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायचा आहे आणि तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी एक तुम्हाला कॉस्ट ठरवायची आहे. म्हणजे त्याची युनिट कॉस्ट ठरवायची आहे. आणि युनिट कॉस्ट कशासाठी ठरवायची आहे? अल्टिमेटली तुम्हाला लास्टला त्याची प्राइस किती असेल हे समजण्यासाठी आधी त्याची कॉस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे उद्या तुम्हाला जर सेल करायचं असेल आणि तुम्हाला त्याची प्राइस माहिती नाहीये, ओके, आता समजा जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायचा आहे आणि त्या प्रोडक्टची कॉस्ट जर तुम्हाला काढायची असेल, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे त्या प्रोडक्टसाठी कोणत्या कोणत्या प्रोसेस मधून ते प्रोडक्ट गेलेला आहे आणि त्या प्रोडक्टला कोणकोणत्या प्रकारचं मटेरियल, कोणकोणत्या प्रकारचे एक्सपेन्सेस चार्ज झालेले आहेत. म्हणजेच लास्टला तुम्हाला एक सेलिंग प्राइस सेट करता येईल. त्यासाठी तुम्हाला कॉस्ट शीट दिली जाते. कॉस्ट शीट म्हणजे त्या प्रोडक्टसाठी जी काही कॉस्ट लागली त्या कॉस्टचं बायफर्केशन तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकता, इथे तुमच्याकडे आहे बघा कॉस्ट शीट. तर कॉस्ट शीट मध्ये बघा, फर्स्ट है स्टेप ए, एलिमेंट ऑफ कॉस्ट. ओके, ये एलिमेंट्स है कॉस्ट के. कौन कौन से कॉस्ट है ये यहाँ पे एलिमेंट्स दिए. तो पहला कॉस्ट है आपका डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल मीन्स आपने अगर प्रोडक्ट मैन्युफैक्चर करने के लिए अगर रॉ मटेरियल खरीदा है, रॉ मटेरियल लगा है उसके लिए, डायरेक्ट मटेरियल उसमें जो लगा है वो रॉ मटेरियल यहाँ पे आ जाएगा, डायरेक्ट मटेरियल. ओके, यानी डायरेक्टली वो वहां पे आइडेंटिफाई हो रहा है कि उसमें ये मटेरियल यूज हुआ है डायरेक्टली, इसलिए उसको बोलते हैं डायरेक्ट मटेरियल. देन उसमें ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, यानी इसका मतलब है अगर पहले से ही आपके पास कुछ रॉ मटेरियल ओपनिंग स्टॉक में है, स्टॉक में पड़ा हुआ है, तो ये आपको ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल नेक्स्ट ईयर के पहले दिन आपको ये पहले लेना पड़ेगा. यानी समझो उस प्रोडक्ट को मैन्युफैक्चर करने के वक्त आपके पास अगर उतना स्टॉक था पहले से ही, तो वो स्टॉक आपका ओपनिंग स्टॉक रहेगा. और देन अगर आपको और स्टॉक लगने वाला था रॉ मटेरियल, इसने अगर आपने परचेस किया, एड दैट इज परचेस ऑफ रॉ मटेरियल, तो उसको बोलते हैं परचेस. यानी आपके पास स्टॉक था रॉ मटेरियल का, देन आपने परचेस किया रॉ मटेरियल, और ये जो परचेस आपने किया है रॉ मटेरियल, वो परचेस करने के लिए अगर कुछ एक्सपेंसेस लगे हो उसके ऊपर, फ्रेट हो, ऑक्ट्रॉय हो, ड्यूटी हो, डॉक चार्जेस हो, जो भी हो, कैरेज हो, ये सब एक्सपेंसेस यहाँ पे आ जाएंगे. यानी इसका मतलब है डायरेक्ट मटेरियल में आपको ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेना है, देन परचेस अगर आपने किया तो परचेस ऑफ रॉ मटेरियल लेना है, और उसका जो भी एक्सपेंसेस आपको लगा है वो परचेस करने के लिए वो सब एक्सपेंसेस यहाँ पे आपको लेने चाहिए. देन लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. अगर समझो ये सब होने के बाद आपका कुछ क्लोजिंग स्टॉक बचा है, यानी ये सब यूज किया आपने,
पर अगर ज्यादा का अगर आपके पास स्टॉक बचा है वो रहेगा आपका क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, यानी ये सब यूज करके जो भी पड़ा हुआ है स्टॉक वेयर हाउस में वो रहेगा आपका क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। और ये सब करने के बाद आपको मिलेगा नेट मटेरियल कंज्यूम। नेट मटेरियल कंज्यूम इसका मतलब क्या है, जो मटेरियल आपने यूज किया है। तो कैसे निकाला आपने वो, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल एड परचेस ऑफ रॉ मटेरियल, जो पहले से ही पड़ा था आपके पास ओपनिंग स्टॉक, देन आपने और एडिशनल परचेस किया, और उसके बाद उसको लाने के लिए आपके वेयर हाउस तक जो भी एक्सपेंसेस लगे वो सब एक्सपेंसेस, और ये सब यूज करने के बाद अगर आपके पास कुछ स्टॉक पड़ा है तो वो है क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। तो आपको क्या मिलेगा, नेट मटेरियल कंज्यूम, यानी आपने जो नेट यूज किया, निव्वळ तुम्ही जो यूज केला तो इथे मटेरियल येईल। ओके, म्हणजे इनर कॉलम मध्ये तुमचे हे सगळे आयटम्स येतील आणि लास्टला सेकंड कॉलम मध्ये नेट मटेरियल कंज्यूम। हे झाला तुमचा ए पार्ट। ओके, हा झाला रॉ मटेरियलचा पार्ट। आता बघा बी, डायरेक्ट वेजेस। आता तुम्ही जेव्हा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करता त्यावेळेस तिथे जे कामगार यूज होतात डायरेक्ट, म्हणजे ते कामगार तो प्रोडक्ट बनवण्यासाठीच यूज होतात, तो प्रोडक्टच बनवण्यासाठी फक्त यूज होतात। म्हणजे आता तुम्ही एखादा रॉ मटेरियल आणला, त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी तिथे जर एखादा लेबर तिथे यूज झाला तर तो लेबर काय करतो, त्या मटेरियलला डायरेक्ट हात लावतो ना, हात लावूनच त्यानंतर तो तयार करायला घेतो ना ते सगळं, म्हणजे तो त्याचा डायरेक्ट संबंध आला ना त्याच्याशी, त्या मटेरियलशी। म्हणून तिथे जे लेबर यूज होतात त्यांना म्हणतात डायरेक्ट वेजेस। तर डायरेक्टली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की ह्या प्रोडक्ट मध्ये ह्या लेबरने हे काम केलेलं आहे, तर त्याला म्हणतात डायरेक्ट वेजेस। तो झाला तुमचा बी पार्ट, डायरेक्ट एक्सपेन्सेस। आता एक लक्षात घ्या, आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे तुम्हाला तिथे, म्हणजे आता समजा एखादी तुम्ही कार मॅन्युफॅक्चर करताय आणि कार मध्ये एखादा नट आता तुम्हाला लागला आहे, नट, आणि तो नट तुम्ही घेतलात, नट बोल्ट वगैरे, आणि तो नट बोल्ट डायरेक्ट तुम्हाला आयडेंटिफाय करता येतो की तो नट बोल्ट त्या कारला लागलेला आहे, तो नट बोल्ट त्या टायरला लागलेला आहे, आणि तोच नट बोल्ट तो जर हे करण्यासाठी, म्हणजे तो इन्स्टॉल करण्यासाठी जे जे काही एक्सपेन्सेस येतील, इन्स्टॉलमेंट जे जे काही एक्सपेन्सेस, ते सगळे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की तो नट त्या कारला लागलेला दिसतोय। म्हणजे एक नट, एक तुम्हाला उदाहरण दिलं, पण असे काही एक्सपेन्सेस जे तुम्ही डायरेक्टली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, त्या सर्वांना म्हणतात डायरेक्ट एक्सपेन्सेस। ओके, म्हणजे एक लक्षात घ्या, डायरेक्ट तुम्ही केव्हा म्हणू शकता, ज्या वेळेस त्या प्रोडक्टला तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की ह्या प्रोडक्टला हे एक्सपेन्सेस झालेले आहेत आणि ते दिसत आहेत, तरच तुम्हाला ते डायरेक्ट म्हणून म्हणता येतात। म्हणून सी बघा, डायरेक्ट एक्सपेंसेस। आणि त्यानंतर डी, अगर डी देखा जाए तो उसमें क्या है, प्राइम कॉस्ट। प्राइम कॉस्ट, दिस इज युअर प्राइम कॉस्ट। ओके, प्राथमिक तुमचा खर्च आहे हा। प्राथमिक कोणकोणता खर्च ह्याच्यामध्ये येणार, ए दॅट इज डायरेक्ट मटेरियल, बी डायरेक्ट वेजेस, सी डायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे प्राइम कॉस्ट इज इक्वल टू ए बी सी। हे जर तुम्ही टोटल केली तर तुम्हाला मिळणार प्राइम कॉस्ट। ए म्हणजे नेट मटेरियल कंझ्युम, इकडे बघा ए, देन बी डायरेक्ट वेजेस हे बी, त्यानंतर सी डायरेक्ट एक्सपेन्सेस सी, अँड डी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी। हे इथे तुम्हाला प्राइम कॉस्ट, हा तुमचा पहिला पार्ट झाला, प्राइम कॉस्ट, म्हणजे तुम्ही रॉ मटेरियल आणण्यासाठी हे सगळी कामं केली। आता बघा ई, बघा ई, वर्क्स ओव्हरहेड, म्हणजे आता हे सगळं तुम्हाला मटेरियल आणलं तुम्ही, त्याला डायरेक्ट वेजेस तुम्ही यूज केले, डायरेक्ट एक्सपेन्सेस यूज केले, पण आता इथे थोडं मशिनरी काम सुरू झालं, मॅन्युफॅक्चरचं काम सुरू झालं, म्हणजे आता इथे ह्याच्यावर प्रोसेस काही होत राहणार आहे। हे प्रोसेस सगळे म्हणजे इनडायरेक्ट कॉस्ट इथे यायला सुरुवात होणार आहे, म्हणजे तुमची मशिनरीचा एक्सपेन्सेस, फॅक्टरी एक्सपेन्सेस सगळे आता इथे सुरू होतील। ओके, वर्क्स ओव्हरहेड। तर आता बघा पहिल्यांदा वर्क्स ओव्हरहेड ई, त्याच्यामध्ये सेल ऑफ स्क्रॅप, वेस्ट, रिकव्हरीज, म्हणजे जर काय तुमच्याकडे रद्दी वगैरे भंगार भिंगार जे काय असेल ते सगळं आधी लेस करा त्याच्यामधून। ओके, वर्क्स ओव्हरहेड मधून आधी ते लेस करा। त्यानंतर तुम्हाला बघा जी मध्ये वर्क इन प्रोग्रेस,
आता वर्क इन प्रोग्रेस का, तर तुम्हाला माहिती आहे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय. तर ज्यावेळेस तुम्ही मॅन्युफॅक्चर करता आणि तुमचा एखादा प्रोडक्ट प्रोग्रेसमध्ये आहे, अजून तो फिनिश नाही झालेला आहे, प्रोग्रेसमध्ये आहे, तर प्रोग्रेसमध्ये असताना जे जे काही एक्सपेन्सेस होतात ते सगळे वर्क इन प्रोग्रेसमध्ये येतात. आता त्या वर्क इन प्रोग्रेसमध्ये तो जो होता तुम्ही मटेरियल तुम्ही आणला होता रॉ मटेरियल, तो प्रोसेसला टाकलात तुम्ही आता वर्क स्टोरेज मध्ये प्रोसेसला टाकलात. मग त्या प्रोसेसमध्ये पूर्ण झालेला नाहीये पण तो अजूनही तुमचा प्रोसेसमध्ये आहे. तर त्यासाठी तो ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस तो ऍड करायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, म्हणजेच त्यामध्ये जर समजा ओपनिंग स्टॉक जो मागच्या वर्षीचा काही वर्क इन प्रोसेस तुमचा तिथे राहिला असेल वेअरहाऊस मध्ये, तो यूज केलात तुम्ही. आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे यूज केल्यानंतर जर तुमच्याकडे काही वर्क इन प्रोसेसचा स्टॉक राहिला असेल तर तो क्लोजिंग स्टॉक तिथे तुम्हाला लेस करायचा आहे. मग तुम्हाला काय मिळेल, वर्क्स ओव्हरहेड, त्यानंतर तुम्ही सेल ऑफ स्क्रॅप केलं, त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस केलं. वर्क इन प्रोग्रेस मध्ये काय येतं, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, हे लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक. मग तुम्हाला काय मिळेल, एच वर्क कॉस्ट. आता वर्क कॉस्ट कशी बनली, डी दॅट इज प्राइम कॉस्ट, ई वर्क्स ओव्हरहेड मायनस एफ कारण लेस करायचा इथे बघा सेल ऑफ स्क्रॅप, प्लस जी म्हणजेच हे ऍड आणि लेस करून जी इथे येते, इथे जी येणारी अमाऊंट हे ऍड आणि हे लेस करून जी येणारी इथे अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला घ्यायची आहे. याचा अर्थ काय, वर्क कॉस्ट डी प्लस ई मायनस एफ प्लस जी, हे केल्यानंतर तुम्हाला मिळेल वर्क कॉस्ट. म्हणजेच प्राइम कॉस्ट नंतर तुम्हाला वर्क कॉस्ट काढायची आहे. आता तुम्ही वर्क कॉस्ट केली, वर्क कॉस्ट नंतर आता समजा काही क्वालिटी कंट्रोल कॉस्ट असेल, क्वालिटी डेव्हलपमेंटसाठी जर तुम्ही काही असं काही यूज केलं असेल, एक्सपेन्सेस केले असतील त्याच्यावर क्वालिटी कंट्रोल, तर क्वालिटी कंट्रोल कॉस्ट डायरेक्ट घ्यायची आहे तिथे. त्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं असेल, इनोव्हेशन केलं असेल, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट इथे घ्यायची आहे. नेक्स्ट बघा आता के ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता इथे बघा, इथे तुम्ही प्रोडक्शन करताय तिथे, पण तुम्हाला काही ऑफिशियली पण खर्च येतात. इलेक्ट्रिसिटी बिल आहे, रेंट आहे, सॅलरी आहे मॅनेजरची, मग हे टेलिफोन एक्सपेन्सेस आहेत. मग हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत ऑफिशियल एक्सपेन्सेस, हे तुम्हाला सगळे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मध्ये घ्यायचे आहेत. ओके, ऑफिशियल एक्सपेन्सेस तुमचे सगळे ऑफिसचे. आता समजा डेप्रिशिएशन ऑन फर्निचर असेल, त्याच्यानंतर तुम्ही रेंट दिलं असेल, टॅक्सेस दिले असतील, हे सगळे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मध्ये येतात. मग ते पण तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. मग हे सगळे ऍड केल्यानंतर पहिल्यांदा बघा तुम्ही काय केलं, वर्क कॉस्ट केलं. वर्क कॉस्ट नंतर क्वालिटी कंट्रोल कॉस्ट, R&D कॉस्ट, त्यानंतर ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट घेतली. त्यानंतर बघा एल मध्ये तुम्हाला काय मिळालं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे ही जी तुमची कॉस्ट आली ही प्रोडक्शन कॉस्ट आहे, म्हणजे प्रोडक्शन इथे संपत आलेलं आहे तुमचं. मग ही आली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ती निघते कशी, एच बघा, वर्क कॉस्ट एच, देन आय क्वालिटी कंट्रोल, जे R&D, के ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ह्या सगळ्यांना जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला मिळेल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जसं तुम्ही आता इथे बघा वर्क कॉस्ट मध्ये वर्क इन प्रोग्रेस घेतलं होतं, ओपनिंग स्टॉक अँड क्लोजिंग स्टॉक, तसंच तुम्हाला इथे फिनिश गुड्स घ्यायचं आहे. का, तर इथे तुमचा प्रोडक्शन संपला ना, इथे तुम्ही प्रोडक्शन संपवलं, इथे तुमचा प्रोडक्ट तयार झाला, ह्याचा अर्थ काय, फिनिश्डच आला इथे. म्हणून ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स म्हणजेच काय, लास्ट इयरला जर काही प्रोडक्ट तुमचा राहिला असेल, फिनिश्ड प्रोडक्ट तुमच्या वेअरहाऊस मध्ये, तो पहिला ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे तुम्हाला तिथे. आणि तुमच्याकडे काही स्टॉक राहिला असेल, म्हणजे तुम्ही काही बाजूला ठेवला असेल, तुम्ही आता मॅन्युफॅक्चर केलात, मॅन्युफॅक्चर केल्यानंतर आता समजा 100 प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले, समजा तुमच्या आधी एक स्टॉक असेल ओपनिंग स्टॉक 10, तर तुमच्याकडे टोटल किती झाले, 110. आणि तुम्हाला फक्त आणि फक्त 90च तुम्हाला आता सेल करायचे आहेत, बाकी सगळे प्रोडक्ट ठेवायचे आहेत. ह्याचा अर्थ काय, 110 होते तुमच्याकडे, त्यातले तुम्ही 90च यूज करणार आहात. म्हणजे तुमच्याकडे 20 जे राहिलेले आहेत ते 20 तुमचे असणार आहेत क्लोजिंग स्टॉक. ओके, म्हणून इथे क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजेच बघा, ओपनिंग स्टॉक मायनस क्लोजिंग स्टॉक. मग आता इथे बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड.
म्हणजेच सोल्ड करण्यासाठी जी काय आता तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट तयार होईल ती म्हणजे कशी एल एल हे बघा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एल प्लस एम. आता एम काय आहे फिनिश गुड्स कसं काढलं तुम्ही ओपनिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक करून हे फिनिश गुड्स काढले. ह्याचा अर्थ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू एल प्लस एम. इथे तुम्हाला मिळणार आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके नाउ नेक्स्ट आता इथे तुमचा प्रोडक्ट तयार झाला तुम्ही सेलिंगची कॉस्ट पण काढले पण इथे आता आणखी एक एक्सपेन्सेस येतील दॅट इज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. म्हणजेच मार्केटमध्ये त्या प्रोडक्टला सेल करण्यासाठी जे जे एक्सपेन्सेस येतील इन द सेन्स ऍडव्हर्टाइजमेंट प्रमोशन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेल्स मॅनेजर सॅलरी हे सगळे एक्सपेन्सेस तुम्हाला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स मध्ये घ्यायचे आहेत. आता तुम्हाला पी मध्ये बघा कॉस्ट ऑफ सेल्स मिळणार आहे. याचा अर्थ कसा एन कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ओ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. तर तुम्हाला टोटल काय मिळेल कॉस्ट ऑफ सेल्स. म्हणजेच इथे तुमची फायनल कॉस्ट प्रोडक्टची लक्षात येणार आहे. ही कॉस्ट झाली तुमच्या आता ह्या प्रोडक्टची ही फायनल कॉस्ट म्हणजेच कॉस्ट ऑफ सेल्स. ही तुमची फायनल कॉस्ट म्हणजे तो प्रोडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी तुम्हाला इथे कॉस्ट ऑफ सेल्स जो काही अमाऊंट येईल ही अमाऊंट तुमची फायनल असणार आहे. समजा त्यामध्ये जर तुम्ही प्रॉफिट वगैरे जर ऍड केलं तर तुम्हाला सेलिंग प्राइस मिळणार लास्ट. म्हणजे समजा आता तुम्हाला एक प्रोडक्ट आहे त्याला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ते 100 रुपये कॉस्ट आली आणि तुम्ही त्यात प्रॉफिट जर ऍड केलं 10 रुपये तर इथे सेलिंग प्राइस मिळणार तुम्हाला 110. ओके समजा इथे तुम्हाला कॉस्ट ऑफ सेल्स आहे 100 आणि तुम्ही सेल केलं 90 रुपयाला तर ऑब्विसली तुम्ही लॉस मध्ये सेल करताय. तो किती येईल 10 तर इथे लॉस मध्ये लिहायचा 10 इथे लॉस मध्ये 10 लिहायचा. इथे 100 इथे 10 तर इथे 90 येईल. ओके समजा जर तुम्ही कॉस्ट ऑफ सेल्स आहेत तुमचे 100 रुपयाला ती कॉस्ट झाली तुमच्या प्रोडक्टची आणि तुम्ही विकलात 120 ला इथे. ह्याचा अर्थ काय तुम्ही जास्त नाही विकलं 20 रुपये तर इथे प्रॉफिट किती घ्यायचं 20. ओके म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस इथे येईल तुमचा कॉस्ट ऑफ सेल्स प्रोडक्टचा इथे येईल आणि लास्टला सेलिंग प्राइस इथे येणार. असा हा तुमचा फॉर्मॅट आहे. दिस इज द फॉर्मॅट ऑफ युअर कॉस्ट शीट आणि ह्या फॉर्मॅट नुसार तुम्हाला पूर्णपणे कॉस्ट शीट मेकिंग करायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक आयटम दिला जाईल तो आयटम त्या हेड खाली तुम्हाला टाकायचा आहे आणि लास्टला तुम्हाला कॉस्ट काढायची आहे. अशी तुम्हाला